अरे लग्न आहे, जमो नको करायला, पैशाची व्यवस्था नको करायला। हे बघ, तू अजिबात काळजी करू नको। हे तुझ्या एकट्याच्या मुलीचं लग्न नाहीये, माझ्याही मुलीचं लग्न आहे। होणारा सगळा खर्च मी करेन, काही काळजी करू नको। तू हे जे काय बोललास ना, त्यामुळे माझ्या डोक्यावरचं अक्षरशः ओझं उतरलं। अरे, जो वेळेला मदतीला धावून येणार नाही तो कसला रे मित्र? अरे ठीक आहे ना, चूक झाली, मग आता काय फासावर लटकवणार आहेत का तुला? ते फासावर बिसावर काय, राग आहे मनात, शांत होईल काही दिवसांनी। जेव्हा ज्योतीच्या लग्नाचा विषय निघाला त्यावेळी अवी असा अचानक निघून का गेला? तो इंडिपेंडेंट बिझनेस सुरू करणार आहे। आता कोणता बिझनेस करायचं म्हणतोय? तेच तर त्याला माहित नाहीये ना। त्याच्यासाठी भांडवल कुठनं आणणार आहे हा? ज्योतीच्या लग्नाचा विषय काढलात ना, आणि तेव्हाच अवी तुमच्याकडे पैसे मागणार होता। असं घरी न सांगता समीरला भेटायला जाणं योग्य आहे का? बाबांना न सांगता जाणं चुकीचंच आहे, पण असं एकदा बाहेर हॉटेलमध्ये भेटायला जायला काय हरकत आहे? म्हणजे त्याला मला काही पर्सनली सांगायचं असेल तर। आणि हे जे काय करतोय ना ते तुझ्या भल्यासाठी। नका नका भलं करू माझं। आतापर्यंत जितकं भलं केलं ना तितकं पुरे। आता स्वतःला मला काहीतरी करू द्या। ज्योती, तू त्याला किती वाजता यायला सांगितलेलं? अगं 7:30 वाजता ये सांगितलेलं। मॅडम, आता घड्याळात 8 वाजलेत। आता फक्त 5 मिनिट वाट बघायची, नाही तर सरळ निघून जायचं। अगं 10-15 मिनिटं वाट बघूया ना, आणि आलोच तर भेटून जाऊया ना। ज्योती, किती उशीर होईल माहितीये का तुला? आणि जर घरी विचारलं की कुठे गेलेलात तर काय सांगायचं? ते बघूया नंतर। हे बघ, जरा थोडा वेळ थांबूया, येईल अगं तो। नाहीये ज्योती, थांबणं वगैरे काही नाही, निघूयात आपण, चल। खूप उशीर। अगं पण काय, जरा थोडा वेळ वाट बघ ना, येईल तो। अगं काय वाट बघ वाट बघ, वाजलेत किती बघितलंस तू? नाही, आपण निघून। हा बघ, आलाच। काय समीर, अरे किती वेळ वाट बघतोय आम्ही, माहितीये का तुला? सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। ऍक्च्युली संध्याकाळी ट्रॅफिक खूप होतं आणि त्यामुळे उशीर झाला। मीच बोलत होतो मोनिकाला माझ्यासोबत। हा बोल ना, तुला काय बोलायचं होतं? ज्योती, इथे जवळच एक लायब्ररी आहे, मी जरा जाऊन येते। मला पण थोडी पुस्तकं बघायची आहेत। तुम्ही बोलून घ्या ना, तुमचं बोलून झालं की मी येते। ओके? हा समीरा, बोल ना। तू मला असं बाहेर का बोलवलंस? ऍक्च्युली ज्योती, त्या दिवशी आम्ही सगळे तुझ्या घरी आलो आणि जे काही घडलं ना। आय एम सॉरी समीर। खरं तर ना, मोनिका हे सगळं मुद्दामून नाही बोलली रे।
ती इनोसंटली सगळं बोलून गेली आणि तिला कल्पना सुद्धा नव्हती की पुढे हे असं काही घडेल म्हणून. पण बाबा खूप चिडले माझ्यावर. यावरून आमच्या घरी महाभारत झालं. आमच्या घरी सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती. अरे मोनिका तर रडून रडून बेजार झाली होती. खर तर ती तुला सॉरी बोलायलाच इथे आली होती, पण तिची तुला सॉरी बोलायची हिम्मतच होत नाहीये. ज्योती, तुझे बाबा आल्यावर त्यांना व्यवस्थित समजावून सांग प्लीज. अदरवाईज माझं इम्प्रेशन त्यांच्या पुढे डाऊन होईल. तू काळजी करू नकोस, मी बाबांना समजावीन. आणि इंडस्ट्रीच्या कामाचं काय झालं? ऍक्च्युली मला बरंच बोलायचं होतं तुझ्याशी, पण काय की मला पण खूप उशीर झाला यायला. आता बोलत बसलो तर तुला पण उशीर होईल. त्यामुळे आय थिंक आपण निघावं. आपण पुन्हा भेटून बोलूयात का? ठीक आहे, निघू मग मी. ओके प्लीज. बरं मी सोडायला येऊ का? नाही नको, मोनिका आहे ना, ती येईलच. ओके बाय. बाय. हाय ग, दमले. माधुरी, तू बाबांना सांगितलं का मी एखादा इंडिपेंडेंट बिझनेस करतोय म्हणून? का? का म्हणजे त्यांनी विचारलं म्हणून मी सांगितलं. का असं विचारायची काय गरज आहे? मी काय खूप मोठा गुन्हा केलाय का? त्यांना कळायला नको आपल्या मुलाच्या डोक्यात काय विचार चाललेत ते? बरं मला सांग, तू काय ठरवलंस? एवढे पैसे कुठून आणणार आहेस? बघू, माझा बिझनेस ठरला की मी मॅनेज करेन. अरे मी तुझ्या बिझनेस बद्दल विचारत नाहीये. तुझ्या बिझनेस मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी विचारते ते ज्योतीच्या लग्नाला लागणाऱ्या पैशांविषयी. ते तू कुठून आणणार आहेस? हे बघ, मी अजूनपर्यंत तसा काही विचार केलेला नाहीये. वा, उत्तम. आपण जर लोन काढलं तर? लोन? आज एक एजंट आला होता ऑफिस मध्ये. तो म्हणाला मी तुम्हाला पर्सनल लोन काढून देतो म्हणून. काही डॉक्युमेंट्स आणि आयडीचे पेपर लागतील. पण आयटी पेपर कुठे आहेत आपल्याकडे? अरे आपल्या सीए ला सांगू ना आयटीचे पेपर तयार करायला. तू नीट काय ते विचार कर आणि मला सांग. मी फ्रेश होऊन येते. माधुरी म्हणते तसं लोन काढायला हरकत काहीच नाही, पण ज्योतीच्या लग्नासाठी नाही, माझ्या बिझनेससाठी. म्हणजे उगाचच इथे तिथे हात पसरवत बसण्यापेक्षा सरळ बँकेतून लोन काढायचं. आणि एकदा का पैसे हातात आले ना, मग दाखवून देईन या सगळ्यांना की
की मी काय करू शकतो, माझी कुवत काय आहे. उगाच सगळ्यांनी माझ्यावर नाकारतेपणाचं लेबल लावून ठेवलं आहे. ठरलं तर मग बिझनेससाठी बँकेतून लोन काढायचं आणि पैसा उभा करायचा. काही सांगितलं का प्राची नार्वेकरने? नाही हो सर, ती बाई इतक्यात काहीच बोलणार नाही. तुम्हाला माहिती ना ती काय तयारीची बाई येते. मग तिला आणखी तपासायला बोलवायचं का? बोलवावं तर लागेलच, पण इतक्यात नाही. आपल्या हाती भक्कम पुरावे आल्याशिवाय तिला बोलवण्यात काहीच अर्थ नाहीये. अहो पण आपल्याकडे एक पुरावा आहे ना? आहे हो, पण ती बाई काय चीज आहे तुम्हाला माहिती आहे ना. एका पुराव्याच्या आधारे जर आपण तिला अटक केली तर दुसऱ्या क्षणी ती बाहेर येऊ शकते. इतके तिचे हात वरपर्यंत पोचलेत. नाही सर, आपल्याला तिच्या विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करावेच लागतील. गुड, व्हेरी गुड. आणखी काही सांगितलं तिनं? मी ज्यावेळी तिला विचारलं तर हे असं आहे सगळं सर. ओके सर, मला आणखी थोडासा वेळ द्या. या केसचा छडा लावण्याच्या अगदी जवळ आहे मी. ठीक आहे. काल तू लोनच्या संदर्भात काही सांगत होतीस ना? हो, तेच रे. एजंट आला होता, म्हणाला की लोन करून देतो. काय रे, आपण लोन घेतोय का? हो, म्हणजे तू त्याला प्रोसेस विचार ना. ठीक आहे. त्यापेक्षा हवी तू असं कर ना, तू ऑफिसलाच ये ना आज. मी तुला ऑफिसला बोलवते, तू प्रत्यक्ष भेट त्याला. चालेल, तुम्हाला फोनवरनं वेळ सांग, मी पोचेल. अवी, तू ऑफिसला येणार आहेस? अगं, पैसे नको का जमा करायला? म्हणजे आता कुठे प्रोसेस सुरू केली तर 1.5-2 महिने लागतील हातात पैसे येण्यासाठी, नाही का? कालपर्यंत अवी इतका चिडचिड करत होता आणि आज इतका अचानक सॉफ्टली का बोलतोय? नाही माधुरी, ही लोनची धडपड मी ज्योतीच्या लग्नासाठी किंवा बाबांना पैसे देण्यासाठी नाही करत आहे. पैसे मी बिझनेससाठी वापरणार आहे. जान्हवी, काय काय करतेस तू? हो, ही काय जागृतीच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवते. तिला वेळेवर कपडे नाही मिळाले ना तर नुसता धिंगाणा घालते. ती रडत बसते नुसती. तिला जो ड्रेस हवा असतो ना तो लगेच तिच्या पुढे हजर करावा लागतो, नाहीतर ती ना माझ्या. जान्हवी, अगं काय बोलतेस तू? जान्हवी प्लीज भानावर ये. असं वेड्यासारखं वागू नकोस. हो, मी कुठे वेड्यासारखं वागतेय? तुम्हीच वेड्यासारखं करताय. चला बरं, मला माझं काम करू दे. आता जागृती येईल आणि रडत बसेल. जान्हवी, आपली जागृती आपल्याला. काय झालं? आपल्याला काय? जानू,
अगं आपली जागृती ही आपल्याला सोडून गेलीये. तुला तुला कळत कसं नाही? आपली जागृती देवाघरी गेली आहे. शी, असं काय अभद्रासारखं बोलताय काहीतरी. आत्ता जागृती शाळेतून येईल बघाच तुम्ही. जान्हवी, मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐक. आपली जागृती आता या जगामध्ये नाही. कळतंय का तुला? आपली जागृती या जगामध्ये नाहीये. मी काय सांगतोय ते लक्षात येतंय का तुझ्या? समजतंय का तुला? भानावर ये, वेड्यासारखं वागू नकोस. अगं कळतंय का तुला? मला सगळं कळतंय, तुम्हालाच काय कळत नाहीये. काहीतरी अभद्रासारखं बोलत असता नुसते. आत्ता जागृती शाळेतून येईल आणि भूक लागली म्हणून करत बसेल. चला बरं, मला जाऊ दे, मी काहीतरी खायला करते तिच्यासाठी. समीर, मला एक कळत नाही, तू काय या अल्बम वगैरेच्या भानगडीत पडलायस? अडकलाय कधीचा? बाहेर निघत्यात ना. काय म्हणायचं तुला? देख मेरे दोस्त, इंडस्ट्री बहुत बड़ी है, दुसरा काहीतरी ट्राय कर. फिजिकली तसा काही आता प्रॉब्लेम वाटत नाहीये. पण मिस्टर दिवाकर, तुम्ही सांगितलेल्या सर्व घटनांवरून असं जाणवते की त्या फार मानसिक तणावाखाली आहेत. रात्रंदिवस एकच विचार केल्यामुळे त्यांना मेंटल स्ट्रेस जाणवलं असेल.